आज आपण विज्ञानातल्या ऍसिड आणि बेस या महत्वपूर्ण संकल्पनांचा अभ्यास करणार आहे. पहिल्यांदा आपण ऍसिड म्हणजे काय हे पाहूयात. कशाला म्हणायचं ऍसिड? An acid is a substance that give H plus ion when dissolved in water. जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर हायड्रोजन आयन, ज्याला आपण H प्लस असं म्हणतो, H प्लस आयन तयार करतात, त्या पदार्थांना आपण ऍसिड असं म्हणत असतो. मग त्याची उदाहरण आपल्याला काय देता येतील? तर जे स्ट्रॉंग ऍसिड आहेत, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड असं म्हणतो किंवा प्युअर असं सुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये कुठले येतात तर HCl आहे, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो, H2SO4 आहे, ज्याला आपण सल्फ्युरिक ऍसिड असं म्हणतो, त्याच्यानंतर HNO3 आहे, ज्याला आपण नायट्रिक ऍसिड म्हणतो. ही स्ट्रॉंग आहेत, लक्षात घ्या. आणि जे वीक ऍसिड असतात किंवा सौम्य दर्जाचे ऍसिड असतात ते कुठले असतात तर सायट्रिक ऍसिड आहे, टार्टरिक ऍसिड आहे, लॅक्टिक आहे, ऍसिटिक आहे. हे नक्की कशामध्ये असतात तर हे आपल्या दररोजच्या खाद्य पदार्थांमध्ये असतात, जे बरेच जणांना माहिती नसतं. लक्षात घ्या, जे लिंबूवर्गीय सगळे पदार्थ असतात, लिंबू आहे, मोसंबी आहे, संत्री आहे, यांच्यामध्ये कुठलं ऍसिड असतं तर सायट्रिक ऍसिड असतं. म्हणूनच हे पदार्थ खाताना आपल्या चवीला कसे लागतात? आंबट असतात, कारण आम्ल ही चवीला आंबट असतात. लक्षात घ्या. आणि टार्टरिक जे ऍसिड असतं ते आपल्या चिंचमध्ये असतं. आपण जे चिंच खातो त्याच्यामध्ये कुठलं असतं तर टार्टरिक ऍसिड असतं, लक्षात घ्या. आणि आपलं जे दही आहे, दही खाण्याचं, त्या दह्यामध्ये लॅक्टिक नावाचं ऍसिड असतं. आणि ऍसिटिक ऍसिड जे आहे ते व्हिनेगार ह्या पदार्थामध्ये असतं. व्हिनेगार हा पदार्थ बऱ्याचशा स्वयंपाकगृहामध्ये वापरला जातो विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी, लक्षात घ्या. मग हे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड म्हणजे नक्की काय असतं किंवा ते कशी ठरवली जातात हे आपण लक्षात ठेवूया. त्यासाठी पीएच लेवल अतिशय महत्वाचे आहे. पीएच लेवल, पीएच म्हणजे काय तर पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, ज्याला आपण मराठीत सामो असं म्हणतो. पीएच म्हणजे सामो, म्हणजे हायड्रोजन आयनांची संख्या नक्की त्या पदार्थामध्ये किती आहे. जेव्हा हायड्रोजन आयनांची संख्या एखाद्या पदार्थामध्ये जास्त असते तेव्हा त्या पदार्थाची पीएच लेवल ही अतिशय कमी असते. त्यावेळी तो पदार्थ हा किंवा ते आम्ल हे अतिशय स्ट्रॉंग असतं किंवा तीव्र स्वरूपाचं असतं. आणि जेव्हा हायड्रोजन आयनांची संख्या ही कमी असते त्यावेळी त्याची पीएच लेवल जी आहे ती जास्त असते आणि ते आम्ल जे आहे ते कसं असतं तर सौम्य स्वरूपाचं असतं. म्हणजेच काय तर हायड्रोक्लोरिक असू द्या किंवा H2SO4, सल्फ्युरिक असू द्या किंवा नायट्रिक ऍसिड असू द्या, यांची पीएच लेवल ही अतिशय कमी आहे, कारण त्यांच्यामध्ये हायड्रोजन आयनांची संख्या ही जास्त आहे. म्हणूनच ते अतिशय प्युअर आहेत आणि स्ट्रॉंग आहेत. ती जर आपल्या कपड्यावर किंवा आपल्या त्वचेवर पडली तर आपली त्वचा यात लगेच बर्न होते, लगेच जळून जात असते. परंतु ही जी ऍसिड आहेत ही नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत, याच्यामध्ये नैसर्गिक गुणधर्म आहेत. मग लिंबू असू द्या, टोमॅटो असू द्या किंवा आपलं दही असू द्या, चिंच असू द्या, याच्यामध्ये ही नैसर्गिक ऍसिड निसर्गाने काय केले आहेत त्यांना प्रदान केलेले आहेत आणि त्या आपण दररोजच्या आहारमध्ये वापरत असतो. म्हणून त्याचा फारसा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. परंतु लिंबाचा जर आपण विचार केला हे थेट आपण खाऊ शकतो का? अतिशय आंबट लागते, ते शक्य नाही. तर त्याला आपल्याला काय करावं लागतं, थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड करावं लागतं. म्हणजे काय करावं लागतं तर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करावं लागतं, विरघळावं लागतं किंवा डिल्यूट करावं लागतं म्हणतो आपण त्याला, विरल करावं लागतं. जेव्हा आपण लिंबू पाण्यामध्ये पिळतो आणि पितो तेव्हा आपल्याला मग ते पेनयोग्य वाटतं. परंतु थेट लिंबू आपण खाऊ शकत नाही, कारण ते अतिशय स्ट्रॉंग स्वरूपाचं असतं. लिंबात सुद्धा पीएच 2.5 ते 3 पर्यंत आहे, म्हणजे ते कसं आहे तर प्युअर ऍसिड स्वरूपात असतं. आणि ह्यांचा जो पीएच असतो तो साधारण 1 पर्यंत असतो. हे अतिशय स्ट्रॉंग स्वरूपाचे ऍसिड आहेत, हे लक्षात घ्या. यानंतर आपण बेस म्हणजे काय पाहूया. बघा, बेस म्हणजे मराठीत त्याला आपण आम्लारे असं म्हणतो. बेस इज अ सबस्टन्स दॅट गिव्ह OH मायनस आयन्स व्हेन डिझॉल्व्ह इन वॉटर. जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्साइड आयन तयार करतात, अशा पदार्थांना आपण आम्लारे असं म्हणत असतो. म्हणजे काय तर आम्लारेमध्ये OH मायनस हा मुख्य घटक असतो. आणि त्याच्या पुढची गोष्ट, आम्लारी ह्या चवीला कडवट किंवा तुरट स्वरूपाचे असतात, हे लक्षात घ्या. आपल्याला काय उदाहरण देता येतील आम्लारीचे? साधारणपणे स्ट्रॉंग बेसचा जर आपण विचार केला म्हणजे तीव्र स्वरूपाचे आम्लारी आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या येतात तर सोडियम हायड्रॉक्साइड आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साइड आहे आणि कॅल्शियम हायड्रॉक्साइड आहे. ह्या स्ट्रॉंग स्वरूपाचे आहेत. तर हे काय आहे सोडियम हायड्रॉक्साइड, हे कशामध्ये असतं तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या दररोजच्या वापराच्या वस्तूमध्येच आहेत, लक्षात घ्या. सोडियम हायड्रॉक्साइड कशामध्ये असतं तर जे आपलं कपड्याचं साबण असतं, वॉशिंग सोप म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइड बघायला मिळते. पोटॅशियम हायड्रॉक्साइड जे आहे
ते आपल्या बाथ सोप मध्ये असतं, म्हणजे आपलं जे आंघोळीचं साबण असतं त्याच्यामध्ये हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड ही आम्लारी असते. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड कशामध्ये असतं, त्याला आपण मराठीमध्ये चुन्याची निवळे असं म्हणतो. जेव्हा जमीन ही ऍसिडिक बनते तेव्हा त्याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिक्स केलं जातं, म्हणजे ती जमीन आम्लधर्मी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा घटक मिक्स केल्यानंतर, चुनखडी मिक्स केल्यानंतर त्याची जो आम्ल गुणधर्म त्या जमिनीला प्राप्त झालेला आहे तो नाहीशी होतो. त्याचबरोबर आपल्याला जर ह्या वीक बेसचा विचार केला, म्हणजे सौम्य स्वरूपाच्या ज्या आम्लारी आहेत त्यांचा जर विचार केला तर लक्षात घ्या कोणते आहे. तर सोडियम कार्बोनेट आहे, यालाच आपण, हे सोडियम कार्बोनेट म्हणजे काय आहे तर आपला धुण्याचा सोडा, याचं शास्त्रीय नाव सोडियम कार्बोनेट आहे. आणि आपला जो खाण्याचा सोडा आहे तो सुद्धा आम्लारीच आहे, त्याचं शास्त्रीय नाव आहे सोडियम बायकार्बोनेट, ज्याला आपण खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा असं सुद्धा म्हणतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, हा सुद्धा एक आम्लारीचाच प्रकार आहे, जो आपल्या ज्या ऍसिडिक गोळ्या असतात म्हणजे पित्ताच्या गोळ्या म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये वापरला जाणारा तो मुख्य घटक आहे. बघा पीएच लेवलचा जर आपण विचार केला तर साधारणपणे ऍसिडचा पीएच, मग तुम्हाला सांगितलं पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, ऍसिडचा पीएच हा साधारणपणे 1 ते 6 पर्यंत असतो. म्हणजे ज्या पदार्थांचा पीएच 1 ते 6 आहे ते सगळे पदार्थ हे आम्लधर्मी असतात, आणि ज्यांचा पीएच हा 7 असतो हा न्यूट्रल आहे, उदासीन. उदाहरणार्थ आपलं पाणी, पाण्याचा पीएच हा 7 आहे म्हणून पाणी उदासीन आहे. पाणी हे आम्लधर्मी नाही किंवा आम्लारी धर्मी सुद्धा नाही. त्याच पद्धतीनं जेव्हा आम्लारीचा आपण विचार करतो तेव्हा ज्या पदार्थांचा पीएच हा 7च्या पुढे, मग तो 8 आणि 8च्या पुढे 14 पर्यंत असतो. साधारणपणे ज्या पदार्थांचा पीएच हा 8 ते 14 पर्यंत असतो असे सगळे पदार्थ हे कसे असतात तर आम्लारी धर्मी असतात, लक्षात ठेवा. आणि आम्लारीमधला सगळ्यात महत्वाचा घटक हा OH मायनस हा असतो. म्हणजे आम्लार जेव्हा पाण्यामध्ये विरघळतात तेव्हा त्या OH मायनस हा मुख्य घटक किंवा OH मायनस हा आयन्स तयार करत असतात. म्हणजेच काय तर आम्लारींचा पीएच हा जास्त असतो, आम्लारींचा पीएच हा जास्त असतो आणि आम्लांचा पीएच हा अतिशय कमी असतो. ही साधी सोपी गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी. आम्ल आणि आम्लारी कशाला म्हणायचं हे आपण बघितलं, परंतु एखादा पदार्थ आम्लधर्मी आहे का आम्लारी धर्मी आहे हे नक्की कसं ठरवायचं, त्याला टेस्ट करून तर आपण पाहू शकत नाही, कारण ऍसिड अतिशय स्ट्रॉंग असतात किंवा ज्या उच्च दर्जाच्या आम्लारी असतात त्या सुद्धा अतिशय स्ट्रॉंग असतात. मग त्यांना टेस्ट कसं करायचं तर त्यासाठी इंडिकेटर्स वापरले जातात. इंडिकेटर्स त्याला आपण मराठीत दर्शक म्हणतो. जे पदार्थ आम्लही नसतात किंवा आम्लारी नसतात अशा पदार्थांना आपण दर्शक म्हणून वापरत असतो. मग त्याच्यातलं सगळ्यात साधं सोपं उदाहरण जो लिटमस पेपर आहे, लिटमस पेपरच्या सहाय्यानं आपण एखादा पदार्थ आम्लधर्मी आहे का आम्लारी धर्मी आहे हे ओळखू शकतो. कसं तर जेव्हा लिटमस पेपर हा एखाद्या ऍसिड मध्ये बुडवला जातो तेव्हा जर तो ब्ल्यू असेल, लिटमस पेपरचा कलर जर ब्ल्यू असेल तर ऍसिड मध्ये तो रेड होतो, लक्षात ठेवा. आणि जेव्हा एखादा लिटमस पेपर जो रेड असेल, रेड लिटमस पेपर हा जर आपण आम्लारीमध्ये बुडवला तर तो कसा होतो तर ब्ल्यू होतो. ही साधी सोपी ट्रिक आहे किंवा साधी सोपी पद्धत आहे की एखादा पदार्थ आम्लधर्मी आहे की आम्लारधर्मी आहे हे ओळखण्याची. यानंतर आपण युजेस ऑफ ऍसिड अँड बेस म्हणजेच आम्ल आणि आम्लारीचे उपयोग पाहणार आहोत. नक्की यांचा वापर कुठे केला जातो. सुरुवातीला आपण युजेस ऑफ ऍसिड म्हणजे आम्लाचे उपयोग पाहूयात. बघा, प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स म्हणजे आपली शेतामध्ये वापरले जाणारे काही विविध रासायनिक खते असतात त्यांच्या निर्मितीमध्ये ह्या आम्लांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याचबरोबर ऑइल प्युरिफिकेशन, मेडिसिन्स, त्याचबरोबर पेंट्स म्हणजे ऑइल प्युरिफिकेशन म्हणजे काय तर तेल शुद्धीकरण, जे काही वेगवेगळे कारखाने किंवा उद्योग असतात त्यांच्यामध्ये आम्लाचा वापर होतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या औषध निर्माण कंपन्या आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे पेंट जे आहेत, वेगवेगळे रंग तयार केले जातात त्यांच्यामध्ये सुद्धा आम्लाचा वापर केला जातो. त्याचबरोबर डिलीट H2SO4 युज्ड इन बॅटरीज. डिलीट म्हणजे कसं तर विरल सल्फ्युरिक आम्लाचा उपयोग हा वेगवेगळ्या बॅटरीज मध्ये म्हणजे ज्याला आपण मराठी विद्युत घट म्हणतो त्याच्यामध्ये ह्या आम्लाचा वापर केला जातो. त्याचबरोबर डिल्यूट HCl युज्ड इन स्टेरिलायझेशन ऑफ वॉटर. स्टेरिलायझेशन म्हणजे काय तर पाणी निर्जंतुक करण्यासाठी किंवा जंतू विरहित करण्यासाठी ह्या विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीनं फॉर मेकिंग व्हाईट पेपर, लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद तयार करण्यासाठी त्या ठिकाणी आम्लांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर आपल्याला युजेस ऑफ बेस बघायचा आहे. आता आम्लारीचे नक्की उपयोग कुठे केले जातात तर बघा, बेसेस आर युज्ड इन मेडिसिन्स. मेडिसिन्स म्हणजे काय तर औषध निर्माण करणारे जे काही विविध कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ह्या आम्लारीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. युज्ड इन सोप, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मी, सोडियम हायड्रॉक्साईड असू द्या किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड असू द्या, या ज्या आम्लारी आहेत त्या आपल्या कपड्याच्या आणि बॉडी सोप म्हणजेच अंगाचे साबण म्हणतो आपण त्याच्यामध्ये या आम्लारी वापरल्या जातात. त्याचबरोबर युज इन टेक्सटाईल. टेक्सटाईल म्हणजे काय तर कापड उद्योग करणारे जे काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये त्या
कपड्यांना अधिक आकर्षित बनण्यासाठी, त्यांना शुभ्र बनवण्यासाठी या ठिकाणी काय केलं जातं किंवा स्वच्छ बनवण्यासाठी या ठिकाणी आम्लांचा वापर होतो. त्याचबरोबर युज इन ग्लास इंडस्ट्री, ज्या काही काच निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत त्या काचेला अधिक पारदर्शक, अधिक भक्कम बनवण्यासाठी सुद्धा आम्लांचा वापर केला जातो. त्याचबरोबर प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणजेच काय तर पाणी शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा आमलारीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा पद्धतीने आपण आज आमला आणि आमलारी म्हणजे काय याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मुख्य घटक कसे असतात, त्या चवीला कशा असतात, त्यांचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी केला जातो, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला. मी तुम्हाला नेहमी सांगतो की विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं तर ते आपल्या जगण्यात असतं. हे यासाठी सांगतो की हे आमला आणि आमलारी हे घटक जे आहेत ते फक्त पुस्तकापुरते मर्यादित नाहीत, तर विविध रोजच्या वस्तूंमधून, वेगवेगळ्या पदार्थांमधून हे घटक जे आहेत ऍसिड अँड बेस हे आपण दररोज वापरत असतो. अशाच विविध व्हिडिओमधून शिकत राहा. तुमच्या जिज्ञासा वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं तर ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.